नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत. उत्तर महाराष्ट्रातली बातमी आहे. उत्तर महाराष्ट्रात आयकर खात्याचं सर्च ऑपरेशन सुरू आहे. नाशिक, धुळे, जळगाव या 3 जिल्ह्यांमधील 81 हॉस्पिटलमध्ये हे सर्च ऑपरेशन करण्यात येत आहे. करोडोंच्या नोंदी संशयास्पद आढळलेल्या आहेत. हॉस्पिटल, डायग्नोस्टिक सेंटर्स आणि पॅथॉलॉजी लॅबमध्ये तपासणी करण्यात येते. जवळपास 129 ठिकाणावरून छाननीसाठी कागदपत्र जमा करण्यात आलेले आहे. संशयास्पद नोंदींची छाननी सुरू करण्यात आली आहे. या सगळ्यांना 7 दिवसांमध्ये नोटीस देण्यात येणार आहे. 5 जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा या पथकामध्ये सहभाग होता. 16 अधिकारी, 265 कर्मचारी या सर्च ऑपरेशन मध्ये सहभागी झालेले होते. अधिक माहिती घेऊयात. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, या सर्च ऑपरेशन बद्दल काय अधिक माहिती द्याल? संदीप, उत्तर महाराष्ट्रातले अनेक बडे हॉस्पिटल आणखी विशेषतः जळगाव, धुळे आणि नाशिक या ठिकाणी या तिन्ही शहरांमधले या 3 जिल्ह्यांमध्ये सुद्धा डायग्नोस्टिक सेंटर, पॅथॉलॉजी लॅब या सगळ्यांच्या माध्यमातून एक मोठं रॅकेट काम करत आहे. आणखीन कट प्रॅक्टिसचा पैसा हा खूप मोठा फिरतोय, अशा प्रकारची एक गुप्त माहिती आयकर खात्याकडे होती. जवळपास 2 महिने त्यांनी ज्या ज्या लोकांबद्दल माहिती होती त्यांच्या कागदपत्रांची छाननी सुरू केली होती, त्यांच्यावर वॉच केला होता आणि यानंतर एक मोठं सर्च ऑपरेशन आयकर खात्याने नियोजित केलं. 5 जिल्ह्यातल्या आयकर अधिकारी आणि कर्मचारी ऑपरेशनमध्ये सहभागी झाले. आणखीन लास्ट मोमेंटला त्यांचे लोकेशन निश्चित करण्यात आलेले आहेत आणि जवळपास 121 ते 129 ठिकाणावर त्यांना संशयास्पद नोंदी असलेली कागदपत्र मिळाली आहे की ज्या ठिकाणी त्यात काही हॉस्पिटलचे सुद्धा आहेत, त्यांचे अकाउंट बुक्स आहेत आणि त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काम करणारे काही कुरिअरचं काम करणारे, काही कट प्रॅक्टिसमध्ये काम करणारे काही, त्यांच्याकडे सुद्धा त्यांना काही कागदपत्र मिळाली आहे. या सगळ्यांची छाननी सुरू आहे. 7 दिवसामध्ये जवळपास नोटीस येईल. आणखी खूप मोठा करोडोंच्या संशयास्पद नोंदींचा हा घोळ आहे, अशा प्रकारची प्राथमिक माहिती आपल्याला सूत्रांकडनं कळते. याची व्याप्ती जवळपास 200 ते 300 कोटींपर्यंत सुद्धा जाऊ शकते, अशीही माहिती आपल्याला समजते. येत्या 7 दिवसामध्ये नोटीस कोणाला आणि कशा प्रकारे इश्यू होतात यावरनं या सगळ्या या तपासणीची शक्यता जी आहे किंवा तपासणीचं सत्य जे आहे ते आपल्याला स्पष्ट होईल. संदीप, अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.